वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा आणि महत्त्वाच्या अशा व्हिडिओला आता आपण खरं तर सुरुवात करूया. आज मी तुम्हाला जी काही आपला पुढचा ब्लाऊज आहे तर तो आहे प्रिन्सेस ब्लाऊज. म्हणजेच आज आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार आहोत, ते सुद्धा डायरेक्ट कपड्यावर. सो बघा, 2 ब्लाऊज स्टिच झालेले आहे. नक्कीच तुम्हाला परफेक्ट समजलेले असणार आहे. सो म्हटलं आता आपण छान असा डिझायनर काठपदरचा ब्लाऊज घेऊया, जेणेकरून आपल्याला त्याची बाही डिझाईन, बॅकनेक डिझाईन हे सगळंच करता येईल. एवढंच नाही तर पुढे तर मी तुम्हाला ते सगळं सांगेल, पण आज महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला हा जो काही ब्लाऊज आहे तो हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे. तर प्रिन्सेस ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची आहे. बऱ्याचदा डायरेक्ट कपड्यावर कशी कटिंग करावी हे सुचत नाही. सो मी तुम्हाला एकदम परफेक्ट आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे, तेही अगदी सावकाश, स्टेप बाय स्टेप. आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग सहजच करता येईल. ठीक आहे. तर डायरेक्ट कपड्यावर कटिंग म्हणजे डायरेक्ट अस्तरवर आणि अस्तरचे पार्ट ठेवून ब्लाऊज पीस कसा कट करायचा, काट वगैरे कसं ऍडजस्ट करायचं, सो हे सगळं आज आपण सविस्तर बघणार आहोत. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने परफेक्ट असे डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग सहजच करता येईल. ठीक आहे. चला तर आता आपण ब्लाऊज पीस कटिंगला सुरुवात करूयात, ते सुद्धा डायरेक्ट कपड्यावर म्हणजेच अस्तरवर. पण त्याआधी मी तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवते. तर बघा, हा जो काही ब्लाऊज पीस आहे तर हा काठपदर साडीवरचा आहे. छान असं दोन्ही साईडने याला बॉर्डर म्हणजेच काठ आहे आणि काठ यूज करून बॅक पार्टला आणि स्लीव्हजला खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. त्याचबरोबर आपण साडीचा कपडा सुद्धा इथे यूज करणार आहोत. सो त्यासाठी मी इथे 1 मीटर अस्तर घेतलेला आहे, कारण की स्लीव्हज ही कोपऱ्यापर्यंत आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला कुठली मापे लागतात कटिंगसाठी तर ते मी तुम्हाला सांगते. तर लागतं उंची, छाती, कमर, त्यानंतर पुढचा गळा, मागचा गळा, शोल्डर, बाही लांबी, दंडघेर आणि मुंडा. तर हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे 13. त्यामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन ऍड करायचं. तर टोटल किती झालं मग 14. त्यानंतर छाती जेवढी असेल त्याचा 14 भाग म्हणजे 34चा 14 भाग होतो इथे 8.5 अधिक 2 इंच किंवा 1.5 इंच मार्जिन. तर मी इथे 2 इंच मार्जिन घेणार आहे. तर किती झालं टोटल मग इथे 10.5 इंच. ठीक आहे, म्हणजे छातीची घडी झाली 10.5. त्यानंतर कमर डायरेक्ट फिटिंगला लागणार आहे. पुढचा गळा आणि मागच्या गळ्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं, तुमचा जेवढा पण गळा असेल त्यामध्ये. ठीक आहे, तर पुढचा गळा झाला 6 आणि मागचा झाला 8.5. त्यानंतर शोल्डर आहे 2.5 इंचाचा, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन, टोटल झालं 3 इंच. त्यानंतर बाही लांबी आहे इथे 9.5. अर्धा इंच किंवा पाऊण इंच आपल्याला इथे मार्जिन घ्यायचं, म्हणजे ते झालं 10.25 इंच. त्यानंतर दंडघेर आहे 10 आणि मुंडा आहे 7.5. तर 7.5 हा फिटिंगचा मुंडा आहे. ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने ह्या ब्लाऊजची मापे आहे आणि त्यामध्ये किती मार्जिन ऍड करायचं, कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर हे आता आपण बघितलं आहे. आता मी सध्या हा बोर्ड साईडला ठेवतो आणि आता आपल्याला हीच मापे टाकून इथे कटिंगला सुरुवात करायची आहे. तर बघा, मी इथे अस्तर घेतलेलं आहे. मी पुन्हा सांगते, कोपऱ्यापर्यंत बाही आहे, त्यामुळे आपल्याला इथे 1 मीटर अस्तर लागणार आहे. छोटी बाही असते तर 80 सेंटीमीटर मध्ये होतं. ठीक आहे, तर बघा, ज्यावेळेस आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करतो तर त्यावेळेस सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजचा बॅक पार्ट म्हणजेच मागचा भाग कटिंग करायचा असतो. तर डबल फोल्ड कपडा करून घ्यायचा, म्हणजे अस्तरचा पार्ट. तर मी इथे बघा डबल फोल्ड करून घेतलेला आहे. बंद बाजूची जी काही साईड आहे तर ती माझ्या साईडने घेतलेली आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या साईडने घ्यायची आहे. सगळ्यात आधी खालच्या साईडला एक सिंपल सरळ लाईन ड्रॉ करायची, कारण बऱ्याचदा अस्तर हे वर खाली कमी जास्त होऊ शकतं. तर कटिंग तिरकी जाऊ नये त्यासाठी ही आपली पहिली स्टेप आहे. लाईन ड्रॉ केल्यानंतर आता बंद बाजूच्या साईडने आपल्याला मार्किंग करायची आहे, ती म्हणजे ब्लाऊजच्या उंचीची. तर मी सांगितलं आहे, तुमची जेवढी उंची असेल त्यामध्ये 1 इंच मार्जिन ऍड करायचं. तर इथे 13 होतं, 1 इंच मार्जिन असं टोटल 14 इंचाला इथे मी मार्किंग करून घेतली. त्यानंतर 5.5 असं टोटल आपल्याला गळारुंदी आणि शोल्डरची मार्किंग करून घ्यायची आहे. एवढंच नाही, त्याचा जो काही मुंडा आहे तर हा 34 साईज साठी आपल्याला घ्यायचा असतो 5.25 इंच. तर मी इथे 5.25 ला मार्किंग करून घेतली आहे बघा. आणि त्यानंतर आता इथून एकदा चेक करायचं की 5.5 डिस्टन्स आहे की नाही, म्हणजे आपली कटिंग तिरकी वगैरे जायला नको यासाठी. ठीक आहे, आता आपण पट्टीच्या साहाय्याने ह्या लाईन इथे जॉईन करून घेणार आहोत. ठीक आहे,
आय होप से इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता आपल्याला टाकायचं आहे छातीची घडी, म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन आपण जसं कॅल्क्युलेट केलेलं आहे सेम तेवढंच. तर ते आता आपल्याला बघा इथून खरं तर टेप ठेवायचा आहे बघा ह्या पद्धतीने बरोबर मुंड्याच्या लाईन मध्ये, आणि मग आपल्याला मार्किंग करायची आहे 10.5 इंचाला. ठीक आहे, तर बघा मी इथे 10.5 इंचाला मार्किंग करून घेते. खरं तर आता तुम्ही 1.5 इंच मार्जिन ऍड केलं तरी सुद्धा चालणार आहे किंवा 2 इंच केलं तरी सुद्धा चालणार आहे. आता हा प्रिन्सेस ब्लाउज आहे त्यामुळे मग मी इथे 1.5 इंचच्या ऐवजी 2 इंच मार्जिन ऍड करणार आहे. ठीक आहे, तर बघा इथे 10.5 ला मार्किंग केली. कमरेच्या साईडला सुद्धा तेवढीच मार्किंग करायची आहे, लक्षात राहू द्या. आणि मग आपण नंतर स्टिच करताना खरं तर म्हणजे ज्यावेळेस फिटिंग टाकतो तर त्यावेळेस आपण ते कट करूनच घेत असतो, पण काय होतं की स्टार्टिंगला जर का कमरेचा चौथा भाग काढत राहिलो तर खूप कन्फ्युजन होतं. सो त्यामुळे लक्षात ठेवायचं तर की जी छातीची घडी आहे ना शक्यतो त्याचीच मार्किंग करायची, म्हणजे आपली कटिंग ही सोप्या पद्धतीने पटकन होते, जास्त कन्फ्युजन होत नाही. कारण की टक्स पॉईंट वगैरे सगळं ऍड केलं तर ते तेवढंच जातं, जास्त जास्त अर्धा इंचाचा फरक पडतो. सो त्यामुळे मग नंतर ते आपण कट करू शकतो. ठीक आहे, आता ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. यानंतर आता आपल्याला द्यायचा आहे मुंड्याचा शेप. तर जेवढा मुंडा असेल त्याचा निम्म घ्यायचा आहे. तर बघा 3 ला 1 लाईन एवढं मी मार्किंग केली. बॅक साईडचा मुंडा म्हणून 1.5 इंचाला मार्किंग करायची क्रॉस मध्ये, आणि आता आपल्याला मुंड्याचा शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने एकदम व्यवस्थित आणि खरं तर काळजीपूर्वक आपल्याला हा शेप द्यायचा आहे. ते खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे बघा एकदम परफेक्ट असा गोलाकार शेप आपला इथे मुंड्याचा आलेला आहे. तर ही झालेली आहे आपली बॅक साईडची परफेक्ट अशी मार्किंग. यानंतर आता लगेचच आपण याचा बॅक पार्टचा म्हणजेच बॅक साईडचा गळ्याची मार्किंग करू. तर बघा 2.5 इंच गळा रुंदी, त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं. तर 8चा गळा होता, सो इथे आता आपण 8.5 इंचाला मार्किंग करून घेऊयात. आणि खालच्या साईडला सुद्धा आपल्याला 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली कटिंग तिरकी जायला नको. तर ह्या ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स सांगते तर ह्या नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला कटिंग परफेक्ट करता येईल, काहीही चुकणार नाही. कारण की छोट्या मोठ्या गोष्टींमुळेच बऱ्याचदा शोल्डर उतरणे वगैरे, ब्लाऊज पुढे उचकला जातो, कधी कधी पाठीमागनं तरंगतो, तर या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे होतं. क्रॉस मध्ये 1 ला मार्किंग केली आणि सध्या सिंपल असा गोलगळ्याचा आकार आपण इथे दिलेला आहे. तुमचा जो काही शेप असेल तो तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचं असेल तर तसंही करू शकता. खरं तर यावर आपल्याला खूप सुंदर काठ आणि साडीचा कपडा वापरून डिझाईन बनवायची आहे, पण तो व्हिडिओ मी नंतर तुमच्यासोबत शेअर करेल. आता मी तुम्हाला बेसिकली कटिंग सांगत आहे. त्यानंतर काय करायचं बघा, आपल्याला टक्स पॉईंटची मार्किंग करायची. तर इकडच्या साईडने जेवढी मार्जिन घेतली असेल त्याची मार्किंग करायची. तर इथे मी 2 घेतली त्यामुळे 2 ला मार्किंग केली. आणि त्यानंतर तिथून इथपर्यंत बघा सेंटर पर्यंत जेवढा पार्ट असेल ना तर त्याचं निम्म घ्यायचं आहे आपल्याला, आणि निम्म घेतल्यानंतर अर्धा इंच दोन्ही साईडला मार्किंग करायची. त्यानंतर उभा टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला इथे 4 इंचाचा किंवा 4.5चा. तर तुमचा बॅक साईडचा गळा केवढा आहे किती आहे त्यावरती डिपेंड आहे. आता ती मार्किंग केल्यानंतर बघा ह्या पद्धतीने टक्सची आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने बॅक साईडचा गळा, पूर्ण पार्ट, टक्स पॉईंट ह्या सगळ्याच गोष्टींची खरं तर इथे आपण परफेक्ट अशी मार्किंग करून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला हा परफेक्ट पार्ट परफेक्ट अशा पद्धतीने कटिंग करायचा आहे. तर बघा कटिंग करताना सगळ्यात आधी खालच्या साईडने आपण जी काही मार्किंग केलेली होती एक्स्ट्राची, तर म्हणजे एक सरळ लाईन जी ड्रॉ केलेली होती ना, खरं तर तिथून आता आपल्याला इथे कटिंग करायला सुरुवात करायची आहे. तर बघा मग एकदम परफेक्ट व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय सावकाश, अजिबात गडबड करायची नाहीये. मी सुद्धा तुम्हाला अगदी सावकाशपणेच दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करता येईल. आता डायरेक्ट कपड्यावर कटिंग असते त्यामुळे चुकण्याचे चान्सेस अजिबात नकोय. त्यामुळेच खरं तर अतिशय सावकाशपणे करायचं आहे, खूप गडबड करण्याची खरं तर इथे गरज नाहीये. तर बघा जी काही मार्किंग होती परफेक्ट, तर त्याच पद्धतीने आपण इथे कटिंग करून घेत आहोत. तर जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित साईडने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. शेप आहे तसाच राहायला पाहिजे, याची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि नुसताच बॅक पार्ट होता, पेपर कटिंग असेल की प्रश्न वेगळा पडतो. तर कारण पेपर कटिंग करताना आपण दोन्ही पार्ट सोबतच कट करत असतो, पण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करताना आपण बॅक पार्ट आधी करतो आणि त्यानंतर आपण आपला फ्रंट पार्ट करत असतो. तर बघा परफेक्ट असा बॅक पार्ट इथे कट झालेला आहे. गळा लगेच कटिंग करायची गरज नाहीये, स्टिचिंगच्या वेळेस आपण ते कट करणार आहोत. ठीक आहे, आता हा पार्ट मी सध्या साईडला ठेवून घेते आणि आता आपण ब्लाऊजचा पुढचा भाग इथे
मार्क करायला सुरुवात करूया. तर बघा जो काही आपला उरलेला ब्लाऊज पीस म्हणजे सॉरी अस्तर आहे ना, तर ते घ्यायचं आहे. खरं तर ते पुन्हा डबल फोल्ड केलेलं आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. खालच्या साईडने आपल्याला बाहीसाठी किती लागते तर ते मी एकदा चेक करून घेते, कारण की जी काही बाही आहे तर ती कोपऱ्यापर्यंत आहे, त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला इथे लागणार आहे 10-10.5 इंचापर्यंत तरी खालचा पार्ट उरला पाहिजे. अशा पद्धतीने ऍडजस्ट करत आपल्याला वरच्या जेवढा अस्तर उरलेला आहे त्यामध्ये फ्रंट पार्ट म्हणजे ब्लाऊजचा पुढचा पार्ट ऍडजस्ट करायचा आहे. सो मग तुम्ही सुद्धा आधीच मोजून घ्यायचं, कारण गडबडीत आपण पटापट मार्किंग करतो आणि नंतर असं होतं की बाहीसाठी अजिबातच कपडा उरत नाही. तर मी सुद्धा मोजून घेतलेला आहे बघा. आणि आता इथून आपण खरं तर पुढच्या भागाच्या मार्किंगला सुरुवात करणार आहोत. तर बघा, या पद्धतीने आपला बॅक पार्ट सगळ्यात आधी ठेवून घ्यायचा आहे. आणि खरं तर आपली पहिली स्टेप आहे की हा बॅक पार्ट जसा आहे तशीच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे सगळ्याच साईडनी. कुठेही काहीही एक्स्ट्रा घ्यायचं नाहीये, आहे तसंच, कारण ब्लाऊजची उंची सेमच आहे. आणि सगळ्यात आधी हा आपली ही स्टेप आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये काय काय चेंजेस करायचे आहे खरं तर ते मी पुढे तुम्हाला सांगेलच. पण हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे आणि बंद बाजूच्या साईडने ठेवलं पाहिजे असं काही नाहीये, कारण की फ्रंट पार्ट आपला हा वेगवेगळा असतो दोन्ही साईड, ते काही जॉईंट नसतं. बॅक पार्टला कसं आपल्या सेंटर पासून जॉईंट पाहिजे नसतं, म्हणून आपल्याला बंद बाजूच्या साईडने उंची आणि गळ्याची मार्किंग करायची असते. तसं इथे तसं काहीही नसतं. ठीक आहे, जर तुमचं बॅक हुक असेल तर मग तुम्हाला जॉईंट लागणार आहे, पण जर का फ्रंट हुकचा असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर बघा आहे तशीच मार्किंग करून घेतलेली आहे. तर पहिली स्टेप आपली झाली आहे. त्यानंतर दुसरी स्टेप आहे, खरं तर आता मी वेगळा चॉक घेते जेणेकरून तुम्हाला काय काय चेंजेस केलेले आहेत तर हे मार्किंग मध्ये लगेच लक्षात यावं यासाठी. सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजची उंची अर्धा इंच इथे वाढवून घ्यायची आहे. जर का तुमची चेस्ट साईज ही जास्त असेल तर तुम्ही 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, पण आता 34 साईज साठी इथे अर्धा इंच सफिशियंट आहे, त्यामुळे मग मी अर्धा इंचच खालच्या साईडने एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि ह्या पद्धतीने बघा ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि हे पॉइंट सुद्धा इथे लगेच मॅच करून घ्यायचे आहे, उंचीचे दोन्ही पण साईडचे, साईड पार्टचा पण आणि फ्रंट पार्टचा पण. ठीक आहे, ही झाली पहिली स्टेप. त्यानंतर आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे बघा, आपल्याला हा जो काही मुंडा आहे ना त्याची व्यवस्थित मार्किंग करून घ्यावं लागणार आहे. तर हे बरोबर 5.5 आहे की नाही ते चेक केलं, परफेक्ट आहे असंही आपण आहे तशीच मार्किंग ठेवून, म्हणजे बॅक पार्ट आहे तसंच ठेवून मार्किंग केलेली आहे. त्यानंतर इथे 5.25 मार्किंग करायची आहे बघा. आणि इथे आपल्याला व्यवस्थित पुन्हा चेक करून घ्यायचं आहे आणि इथून सुद्धा आपल्याला खरं तर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला पुढच्या भागाच्या मुंड्याची मार्किंग करणं इझी जावं यासाठी. तर बघा, मग मी ही लाईन ड्रॉ करून घेतली. आणि लक्षात राहू द्या, बॅक साईडचा मुंडा हा 1.5 इंचातून जात असतो, तर पुढचा जो काही मुंडा असतो तर तो आपला 1 इंचामधून जात असतो. तर बघा, इथे 3 ला 1 लाईन एवढं निम्म्याला मार्किंग केली. त्यानंतर क्रॉस मध्ये 1 इंचाला मार्किंग करायची आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि लगेचच बॅक साईडच्या मुंड्याचा जो काही शेप आहे तिथे क्रॉसचा साईड मारायचा आहे, कारण बऱ्याचदा काय होतं आपण पुढच्या मुंड्याची व्यवस्थित मार्किंग करतो, पण कटिंग करताना आपण चुकून बॅक साईडच्याच मुंड्यातून कट करतो आणि संपूर्ण आपला ब्लाऊज चुकतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक पुढच्या मुंड्याची मार्किंग केल्या केल्या लगेचच बॅक साईडच्या मुंड्याला क्रॉस करायचं, म्हणजे कटिंग करताना आपल्याला लगेचच लक्षात येतं की नाही इथून आपल्याला कट करायचं नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढचा गळा 2.5 इंचाची बघा मार्किंग केलेली आहे. गळा रुंदी तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये आपल्याला खरं तर इथे अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर 5.5 गळा होता तर 6 ला मार्किंग केली, पुन्हा 2.5 इंच गळा रुंदी. आणि आता इथे आपल्याला पट्टीच्या सहाय्याने इथे बॉक्स करून घ्यायचा आहे. तर बघा, ही आपली बेसिक स्टेप आहे. तुम्ही पुढचा गळा चौकोनी, पंचकोनी किंवा पानगळा कुठलाही घेऊ शकतात, किंवा गोल गळा सिंपल घेतला तरीही चालेल, कुठलाही असो. हा बॉक्स काढणं ही आपली बेसिक स्टेप आहे, म्हणजे पुढचा गळा असो किंवा मागचा गळा असो. त्यानंतर क्रॉस मध्ये मी 1 ला मार्किंग केली आणि गोल गळ्याचा सिंपल असा इथे शेप देऊन घेतला. आता पुढे बघूया, जर चेंज करायचं असेल तर करता येईल लगेच, मी इथे कट करत नाही म्हटलंच तर. ठीक आहे, फक्त मार्किंग करून ठेवलेली आहे. आणि गळा जर वेगळा घ्यायचा असेल तर मग स्टिच करताना आपण ते चेंजेस करू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं असेल. पहिली गोष्ट म्हणजे ब्लाऊजची उंची वाढवली होती, त्यानंतर मुंड्याचा शेप आणि गळा. त्यानंतर इथून 3.5 इंचाला आपल्याला मार्किंग करायची आहे आणि इथून आपल्याला टक्स पॉईंटची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे, बरोबर त्याच लेवलमध्ये. हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा, मी इथे 10 ला मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला पट्टीच्या सहाय्याने हे 2 पॉईंट ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून
जॉईन करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता इथून आपल्याला द्यायचा आहे प्रिन्सेसचा शेप. त्याच्या आधी पुढे मी 2 इंचाला मार्किंग केले बघा. तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. आणि यानंतर आता बघा ह्या पद्धतीने आपण हा जो काही शेप आहे ना तर हा ड्रॉ करून घेणार आहोत. प्रिन्सेसचा बघा मुंड्यापर्यंत असा जॉईन केलेला आहे. आणि इथून आता आपल्याला खाली सुद्धा ड्रॉ करायचा आहे, जी काही आपण 2 इंचाची मार्किंग केलेली आहे ना तिथे. ठीक आहे. हे बघा आता इथून हा डार्क केला मी थोडासा, तुम्हाला मार्किंग दिसावी खरं तर यासाठी. आणि त्यानंतर इथून असा. ठीक आहे. तर हा जो काही शेप आहे त्याची तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल, पण प्रॅक्टिसने परफेक्ट येईल. लक्षात राहू द्या 2 इंच जी काही मार्किंग केली होती आपण त्या पॉइंटला आपण हा शेप इथे टच केलेला आहे. ठीक आहे. आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर अजून महत्वाची स्टेप ती म्हणजे तुमचा जेवढे कमर असेल ना तर त्याचा 14 भाग तुम्हाला इथे घ्यायचा आहे बघा. तर मी इथे 7.5 ला मार्किंग केली. ठीक आहे. त्यानंतर 7.5च्या पुढे 2 इंच मार्जिनचे आणि 2 इंच टक्स पॉइंटचे जे होते ना ते असे टोटल 11.5 ला मार्किंग केली आणि पुन्हा अर्धा इंच पुढे, म्हणजे असे टोटल 12 ला मार्किंग केलेली आहे. आणि अर्धा इंच जी खाली मार्किंग केलेली आहे ना तीच अर्धा इंच आपल्याला वरच्या साईडने सुद्धा मार्किंग करायची आहे. तर हे आपले 2 पॉइंट जॉईन करण्यासाठीच लागणारं मार्जिन आहे. ठीक आहे. पण 2 इंच टक्स पॉइंटचे आणि 2 इंच मार्जिन असं 4 कमरेच्या भागामध्ये ऍड करायचा आहे. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. बऱ्याचदा कन्फ्युजन होतं, सो तसं होऊ देऊ नका. आता बघा हा पॉइंट आणि हा पॉइंट ह्या पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतर काय करायचं, आपला जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे यावर ठेवून आपली जी काही उंची आहे ब्लाऊजची तर त्याची आपल्याला साईडने मार्किंग करून घ्यायची आहे. कारण की मधला जो काही पफ आहे तिथे तर आपल्याला उंची जास्तच लागणार आहे, म्हणूनच आपण अर्धा इंच वाढून घेतलं होतं. ठीक आहे. तर बॅक पार्ट बघा बरोबर इथे मॅच करायचा आहे आणि इथे मार्किंग केली मी. जवळजवळ जेवढा आपण एक्स्ट्रा अर्धा घेतलेला असतं तेवढं एक्स्ट्रा येतच. ठीक आहे. आता बघा हे 2 पॉइंट या पद्धतीने लाईन ड्रॉ करून जॉईन करून घ्यायचे आहे. सेम त्याच पद्धतीने हे 2 पॉइंट. ठीक आहे. आता आपली ही परफेक्ट अशी मार्किंग झालेली आहे. आता हा जो काही आपला पार्ट आहे तर यातला हा जो काही गॅप दिसतोय तुम्हाला तर म्हणजे ते मी लाईनने ड्रॉ करते जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओत लवकर दिसेल, हायलाइट सुद्धा होईल. तर हा आपल्याला कट करायचा आहे. तो पफ साठी आपण 2 इंच तर एक्स्ट्रा घेतला होता, म्हणूनच तर कमरेचा 4थ्या भागामध्ये तो सुद्धा 2 इंच आपण ऍड केलं होतं मार्जिन सोबतच. ठीक आहे. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. आणि हा जो काही हायलाइट करते मी पार्ट तर हा सुद्धा आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. सो तो तुमच्या लगेच लक्षात यावं यासाठी, आणि तो एक्स्ट्रा लागतोच. खरं तर हा पॉइंट सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर बघा आता आपली ही परफेक्ट अशी मार्किंग झालेली आहे. आता खरं तर आपण हा पुढचा पार्ट कट करायला इथे सुरुवात करूयात. तर बघा आता सुरुवात कशी करणे, कुठून करायची कटिंगची तर ते मी तुम्हाला सांगते, कारण बऱ्याचदा कटिंग करताना चुका होऊ शकतात. तर सगळ्यात आधी खरं तर जो काही आपली मार्किंग बेसिक आहे तिथून आपण कट करून घेऊयात. आणि त्यानंतर मग कुठले कुठले पार्ट सेपरेट करायचे आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. आत्ताच जर का पटपट सांगितलं तर बऱ्याचदा 2 लेअर वरखाली होण्याचे चान्सेस असतात. सो खरं तर म्हणून मी बेसिक आपली जी काही कडेकडेची मार्किंग आहे तिथून आधी तुम्हाला कट कसं करायचं ते सांगते, आणि त्यानंतर कुठले कुठले पार्ट कट करून सेपरेट करायचे किंवा कुठला आता आपल्याला लागणार नाहीये तर हे तुम्हाला पुढे कळेलच. ठीक आहे. आता बघा इथे मुंड्याच्या साईडला सुद्धा प्रॉपर पुढच्या मुंड्याचा जो काही शेप आहे तिथूनच आपल्याला कटिंग करायची आहे. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर पुढचा भाग कट करताना हा पॉइंट तुम्ही लक्षातच राहू द्या. ठीक आहे. त्यानंतर आता ही जी काही साईडने आपण लाईन ड्रॉ केलेली आहे ना खरं तर ती सुद्धा आपल्याला इथे एक्स्ट्राचीच आहे आणि ती सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे. आणि त्याआधी आपण हे खालचं जे काही एक्स्ट्राचं दिसतंय बघा, जी लाईन उंचीची मार्किंग केली होती तर ती हुकच्या साईडने नकोय आपल्याला, फक्त पफ साठी हवी आहे आणि साईड पार्टला पण नकोय, म्हणून खरं तर तिरकी लाईन आपण ड्रॉ केली होती. तर हे 2 पार्ट आपण कट केले आणि हे वेस्ट आहे ते आपल्याला लागणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर पुढचा गळा सुद्धा आता आपण इथे कट करून घेऊयात. ऍक्च्युली इथे तुमच्या लक्षात येईल की मी अतिशय सावकाश कटिंग दाखवते जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघून ही कटिंग इझिली करता यावी, कारण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करताना बऱ्याचशा छोट्या मोठ्या चुका होतात आणि त्यामुळे कटिंग सुद्धा चुकण्याचे चान्सेस असतात, ब्लाऊज बिघडतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय सावकाश आणि महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित खरं तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत इथे आजची कटिंग शेअर करत आहे खास तुमच्यासाठी. तर बघा मग एवढा पार्ट आता इथे कट झालेला आहे. यानंतर आता आपल्याला ब्लाऊजचा साईड पार्ट आणि कटोरी पार्ट हा कट करून सेपरेट करायचा आहे.
तर बघा मग इथून मी कट केलेलं आहे. व्यवस्थित लक्षात राहू द्या कुठे कसं कट करत आहे ते, इथपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर हा जो काही लाइनिंगचा पार्ट आहे ना, तर तो सुद्धा आपल्याला इथला कट करायचा आहे, फक्त मधला हा, साइड पार्टचा नाही. जसा शेप आहे तसा कट करायचा आणि हा पार्ट आता आपला उपयोगी नाहीये, तर तो आपल्याला खरं तर इथे लागणार नाहीये. तर अशा पद्धतीने परफेक्ट अशा पुढच्या भागाची आपली इथे मार्किंग आणि कटिंग दोन्हीही झालेलं आहे. यानंतर आता आपल्याला इथे बाही कट करायची आहे. तर डबल फोल्ड कपडा होता, अजून मी फोल्ड केला तर तो 4 पदरी झालेला आहे, कारण दोन्ही पण स्लीव्ज आपल्याला इथे सोबतच कट करायचे आहे. 34 साईज आहे, त्यामुळे 8.5च्या आपल्याला इथे बाहीची घडी लागणार आहे. थोडासा कपडा कमी पडतोय, तर आपल्याला इथे जॉईंट सुद्धा द्यावा लागणार आहे. तर आधी मी जेवढी काही आपली बाही लांबी आहे आणि मार्जिन पकडून जेवढं लागतंय तेवढं खरं तर इथे मार्किंग करून घेते. तर आपलं आहे 10.15, तर मी इथे 10.15ला मार्किंग केली. तीच मार्किंग आपण इथेही एक करून घेऊयात, जेणेकरून कुठला पार्ट उरतोय आणि तो आपल्याला जॉईंट देता येईल याचा आपल्याला अंदाज यावा खरं तर यासाठी. सो तुम्ही सुद्धा, कारण की बऱ्याचदा आपल्याला इथे जॉईंट द्यावाच लागतो. 32 साईज पर्यंत गरज पडत नाही, त्यापुढे आपल्याला थोडं तरी दोन्ही साईडनी जॉईंट हा द्यावाच लागतो. ठीक आहे. आता ही लाईन ड्रॉ केली आणि हा वरचा जो काही एक्स्ट्राचा कपडा दिसतोय ना, तर तो खरं तर आपण इथे जॉईंटसाठी यूज करू शकतो. तर भरपूर मोठा आहे, तर आपण इथे 10.5 ते 11 इंचाची पट्टी कट करून घेऊयात. तर बघा मग मी इथून कट करून घेते आणि तो डबल फोल्ड कपडा आहे आणि तेवढा आपल्याला खरं तर इथे सफिशियंट आहे. तर आता चारही बाजूनी जॉईंट देण्यापेक्षा आपण फक्त 2 साईडने सुद्धा इथे जॉईंट देऊ शकतो आणि मी सुद्धा इथे आता 2च साईडनी जॉईंट देणार आहे. त्यामुळे डबल फोल्ड कपडा आहे हा आणि ज्या साईडने डबल फोल्ड आहे ना, खरं तर त्याच साईडने ठेवून आपण इथे सध्या पिन लावून घेऊयात. आधी मी इथे एक लाईन ड्रॉ करून ते कट करून सेपरेट करून घेते. ठीक आहे, म्हणजे सरळ स्ट्रेट. आणि तो पार्ट जॉईंट आहेच, त्याचबरोबर इथला सुद्धा पार्ट जॉईंट आहे आणि हे दोन्ही पार्ट आता आपण ह्या पद्धतीने एकावर एक ठेवून घेऊयात. आणि मी म्हटल्याप्रमाणे इथे आपल्याला पिन लावायची आहे. तर बघा इथे एक पिन आणि वरच्या साईडला एक पिन, अशा पद्धतीने 2 पिना लावूयात. खरं तर एक सेंटरला लावली ना तरी सुद्धा चालेल, कारण कसं होतं ना, बऱ्याचदा बाही कट करताना वरचा पार्ट आपला कट होतो आणि त्यामुळे मग ते वरखाली होऊ शकतं. पण ठीक आहे, सध्या मी इथे 2 लावते. कटिंगच्या वेळेस आपण तिथे एक लावून घेऊयात. आणि बघा बरोबर इथे लाईन सुद्धा ड्रॉ करून घेतली. म्हणजे आपल्याला बाही कटिंग नंतर स्टिच करताना ती जॉईंट कशी करायची, किती मार्जिन पकडायचं याचा अंदाज यावा खरं तर यासाठी. ठीक आहे. आता ह्या पद्धतीने इथे डबल फोल्ड कपडा लावून दिला आणि आता आपण व्यवस्थित पिनअप सुद्धा केलेला आहे आणि आता ही घडी घालायची. ठीक आहे, म्हणजे बरोबर जॉईंट सुद्धा आपल्याला इथे देता येईल. आता सगळ्यात आधी जी काही आपली घडी आहे तर त्याची मार्किंग खरं तर आपण इथे करूयात. तर बघा जनरली आपण 1.5 इंच जर मार्जिन ऍड केलं तर आपण जी काही बाहीची घडी आहे ती 8.5 टाकली असते. तर आता आपण इथे 9ची घडी टाकूयात. थोडंसं किंचित एक्स्ट्रा राहिलं तर चालेल, पण कमी पडायला नको खरं तर यासाठी. आणि बाही डिझाईनची आहे त्यामुळे जोडताना आपण मध्यभागी म्हणजे शोल्डर पासून जोडायला सुरुवात करणार आहोत, त्यामुळे एक्स्ट्राचं दोन्ही साईडला उरू शकतं आणि तेवढं कट केलं तरी आपली फिटिंग नक्कीच परफेक्ट येईल. ठीक आहे. आता बघा 9ला मार्किंग करून ह्या पद्धतीने हा बॉक्स आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. बाही लांबीची तर आधीच मार्किंग केली होती. यानंतर आता आपल्याला कॅप हाईट ची मार्किंग करायची. तर बाही लांबी कोपऱ्यापर्यंत आहे म्हणजे 9.5, त्यामुळे 3 इंचाची घ्यायची आहे. छोट्या बाहीसाठी आपण 2.5 इंच घेत असतो. खरं तर त्याचा पूर्ण चार्ट सुद्धा मी टाकलेला आहे याआधी. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला 1 इंचाची 3 मार्किंग करायची आहे. एक मार्किंग इथे, त्यानंतर एक मार्किंग इथून आतल्या साईडला आणि एक मार्किंग इथे खालच्या साईडला 1 इंचाची. ठीक आहे. अशा टोटल 3 मार्किंग करायच्या. त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे 2 पॉइंट इथे या पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथून इथपर्यंत हे 2 पॉइंट जॉईन करून लाईन ड्रॉ करायची. आता ही सेंटरची म्हणजे मध्यभागी जी काही लाईन ड्रॉ केली आहे त्याचं घ्यायचं आहे आपल्याला निम्मा. तर ते आहे 7.5, 7.5चं निम्म होतं 3.5, तर 3.5ला मार्किंग केली. पुन्हा 3.5चं निम्म घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा इथे मी 2.25 इंचाला मार्किंग करून घेतली. पहिल्या पॉईंट पासून अर्धा इंच वरती मार्किंग, दुसऱ्या पॉईंट पासून अर्धा इंच खाली मार्किंग आणि आता आपल्याला बाहीचा आकार इथे ड्रॉ करायचा आहे. तर बघा इथून ह्या पॉइंट मधून गोलाकार शेप इथे मॅच करायचा आणि इथून खाली. ठीक आहे.
तर ह्या पद्धतीने बाहीची परफेक्ट अशी मार्किंग करून घ्यायची आहे. आता ही मार्किंग झाली. आता आपण कटिंगला सुरुवात करूया. तर 1 इंच आतल्या साईडने जी लाईन होती ना तिथून स्टार्ट करायचं आहे बघा. अतिशय सावकाश दाखवते कारण बऱ्याचदा बाही कटिंग मध्ये सुद्धा चुका होतात. त्यानंतर आता बघा इथपर्यंत कट केल्यावर जे काही आपलं 1 इंच आहे ना तिथपर्यंत कट करायचं. त्यानंतर जी काही स्ट्रेट लाईन दिसते तिथपर्यंत कट करायचं आहे आणि त्यानंतर जो काही वरच्या साईडचा कर्व आहे तिथून कट करायचा आहे. तर हा वरचा पार्ट कट करणं खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे व्यवस्थित कट करणं. बऱ्याचदा आपण ह्या खालच्या कर्व पासून सुद्धा कट करतो आणि सगळं आपलं चुकतं, सो तसं होऊ देऊ नका. ठीक आहे. तर बघा ते जॉईंट पार्ट होता तिथे पिनअप केलेलं नव्हतं खरं तर त्यामुळे तिथला पार्ट कट करायचं राहिलं. तर ते व्यवस्थित पकडून खालचा शेप इथे कट करून घ्यायचा आहे. लक्षात राहू द्या सेंटर पर्यंत स्ट्रेट लाईन आणि त्यानंतर वरचा कर्व, म्हणजे तुम्ही कडेकडेने कट करायचा आहे असं लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. तर बघा हे इथे कट झालेलं आहे. मी म्हटली होती की इथे आपल्याला पिन लावून घ्यावा लागणार आहे, तर तिथे आपण एक पिन लावून घेऊयात. खरं तर चॉकने आपण मार्किंग केलेलीच आहे जेणेकरून आपल्याला ते लवकर लक्षात यावं की किती मार्जिन ऍड करत आपल्याला जॉईन करायचं आहे ते. आता इथे पिन लावली. ठीक आहे. आता आपल्याला ही बाही ओपन करून त्यानंतर हा जो काही कर्व राहिलेला आहे ना तर तो कट करायचा, जेणेकरून जो जास्त खोलगट भाग आहे तर तो आपल्याला पुढच्या साईडने घ्यायचा असतो आणि तो फक्त एकाच साईडने पाहिजे नाही, म्हणून आपण ओपन करून कट करत असतो, डायरेक्ट कट करत नसतो. तर अशा पद्धतीने आपली परफेक्ट अशी बाहीची इथे कटिंग झाली. किंचितसे इथून थोडंसं कट करायचं जेणेकरून फिश शेप आपला इथे रेडी होईल. ठीक आहे. तर परफेक्ट अशी इथे आपली ही बाहीची कटिंग सुद्धा झालेली आहे. सो बघा फायनली अस्तरवर आपला बॅक पार्ट म्हणजे ब्लाउजचा मागचा भाग, पुढचा भाग आणि बाही असं सगळ्यांची कटिंग झालेली आहे. आता आपल्याला हे पार्ट्स ठेवून ब्लाउज पीस कट करून घ्यायचा आहे. तर बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला इथे बाही कट करून घ्यायची आहे. तर जो काही ब्लाउज पीस आहे ना तर त्याची आपल्याला ह्या पद्धतीने बघा इथे घडी घालून घ्यायची आहे डबल फोल्ड करून. आणि सगळ्यात आधी मी म्हटल्याप्रमाणे इथे आपण बाही ठेवून घेऊयात. व्यवस्थित सेट करायचं आहे ब्लाउज पीस, तिरका वगैरे व्हायला नको याची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि म्हटल्याप्रमाणे दोन्ही साईडने काट होते त्यामुळे एक साईडचा बाहीला एक साईडचा बॅक पार्टला रेडी होईल. आता बघा त्यावर या पद्धतीने बाही ठेवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला बाही इथे कटिंग करून घ्यायची आहे. तर लक्षात राहू द्या ज्यावेळेस आपण अस्तर ठेवून ब्लाउज पीस कट करतो अशा वेळेस आपल्याला इथे सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं असतं जेणेकरून आपल्याला ब्लाउज स्टिच करणं सोपं जावं यासाठी. तर बघा मग मी इथे सगळ्याच साईडने मार्जिन ठेवत खरं तर इथे ही बाही कट करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता हे साईडचं पण थोडंसं कट करते, आपल्याला मार्जिन लागणार आहे त्यामुळे मी बऱ्यापैकी मार्जिन इथे ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने बाहीची कटिंग झालेली आहे, म्हणजे अस्तर ठेवून ब्लाउज पीसची बाही. त्यानंतर आता आपल्याला इथे बॅक पार्ट कट करून घ्यायचा आहे. तर ही जी काही डिझाईन आहे तर यासाठी आपल्याला हा जो काही काट आहे तर हा खालच्या साईडने घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण उरलेला थोडासा काट आणि साडीचा कपडा वापरून खरं तर इथे डिझाईन बनवणार आहोत. त्यामुळे बॅक पार्ट मी इथे लगेचच ठेवून घेते आणि बॅक पार्ट कट करताना सुद्धा आपल्याला सगळ्या साईडने इथे मार्जिन ठेवून घ्यायचं आहे. तर किती काट लागतोय तेवढं मी इथे मोजून घेतलं जेणेकरून आपल्याला पुढच्या डिझाईनसाठी काट कमी पडायला नको यासाठी. आणि भरपूर काट होता, ब्लाउज पीस पण भरपूर मोठा होता खरं तर त्यामुळे ही कटिंग करणं इझी केलेलं आहे, म्हणजे डिझाईन बनवणं सुद्धा. कारण बऱ्याचदा काट जर कमी असेल तर आपण काहीच करू शकत नाही. तर बघा इथे सुद्धा सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत खरं तर आपण हा बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता हा पार्ट सुद्धा मी इथे साईडला ठेवून घेते आणि यानंतर आता आपल्याला जो काही फ्रंट पार्ट आहे म्हणजे ब्लाउजचा पुढचा भाग तर तो इथे ऍडजस्ट करून कट करायचा आहे. तर साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट असं दोन्हीही इथे आपल्याला मॅनेज करायचं आहे. तर बघा मग मी ह्या पद्धतीने थोडीशी घडी वाढवून घेतलेली आहे कारण दोन्ही पण पार्ट्स इथे सोबतच बसणं तितकंच गरजेचं आहे. तर मी बघते की कसं ऍडजस्ट होतंय कसं नाही. आणि आता फायनली मला असं वाटतंय की हा साईड पार्ट उभा आणि हा पार्ट या पद्धतीने आडवा ठेवला की आपलं बरोबर प्रिन्सेसचा कटोरी पार्ट आणि साईड पार्ट दोन्ही व्यवस्थित बसते. ठीक आहे. कारण डिझाईनसाठी थोडासा आपल्याला कपडा लागणार आहे, स्टिचिंग करताना सुद्धा लागेल, सो यासाठी. तर बघा मग इथे सुद्धा सगळ्या साईडने मार्जिन ठेवत खरं तर आपण हे कट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला जो काही आपल्या ब्लाउजचा साईड पार्ट आहे तर तो सुद्धा कट करायचा आहे आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला सगळ्या साईडने खरं तर मार्जिन ठेवायचं आहे. त्यामुळे मग मी अतिशय व्यवस्थित इथे पकडलेला आहे बघा. आणि खरं तर कटिंग करताना ना कुठेही वरखाली वगैरे होणार नाही, लेयरची काळजी घ्यायची कारण प्रत्येक पार्ट आपण हा डबल कट करत असतो त्यासाठी तो प्रॉपर कट होणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं.
तर बघा मग फायनली अशा पद्धतीने आपलं हे कट झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच बघा अस्तरवर परफेक्ट आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग केली. त्याचबरोबर आपला अस्तरचे पार्ट ठेवून ब्लाऊज पीस कसा कट करायचा, बाही, बॅक पार्ट, फ्रंट पार्ट, तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय व्यवस्थित सावकाश सांगितलेलं आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा, नक्कीच तुमची कटिंग सुद्धा एकदम परफेक्ट येईल. ठीक आहे. तर बघा मग फायनली आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे आणि तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करताना कुठला स्टेप बाय स्टेप फॉलो करत डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची, ते सुद्धा एकदम परफेक्ट मार्जिन कॅल्क्युलेशन हे सगळं आपण अगदी सविस्तर बघितलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की किती परफेक्ट अशी कटिंग आलेली आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग नक्कीच करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच जमेल. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा महत्त्वाचा असा व्हिडिओ इथेच थांबूयात. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.